गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय सेल्फ डॉक्टर क्रांती सागर ढोले. आज आपण आज आपण जो टॉपिक डिस्कस करतोय तो आहे पचन. म्हणजे जर आपलं पचन जर योग्य असेल तर आपला स्ट्रेस, आपला तणाव हा फार कमी राहत आणि त्या तणावाचं व्यवस्थापन आपण योग्य प्रमाणे करू शकतो. तर आजच्या टॉपिककडे आपण जातोय. उत्तम पचन, आरोग्याचे व्यवस्थापन, तणावाचे व्यवस्थापन. ताण हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य अनुभव आहे. प्रत्येकाच्या आपण प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ताण, टेन्शन हा प्रकार तर असतोच आणि एक हा सामान्य अनुभव आहे ज्याचा आपल्या जीवनावर जाणीव न होता, म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला जाणीवही होत नाही असा अनेकदा परिणाम होतो. आणि त्याचा जो शरीरावर परिणाम होणार आहे, जो स्ट्रेस, ज्या स्ट्रेस इफेक्टचा परिणाम आपल्या शरीरावर होईल, ही त्याची तीव्रता, म्हणजे त्याचा तो किती जास्त आहे किती कमी आहे याच्यावर डिपेंड राहतो. आणि यानुसार तो बदलत राहतो. केव्हा केव्हा कसं होतं की छोटा स्ट्रेस आहे सौम्य, आणि एक शॉर्ट टेन्शन आहे सौम्य, आणि कमी कालावधीचा जर तणाव आहे तो कधी कधी फायदेशीरही ठरू शकतो. पण परंतु उच्च पातळीचा, म्हणजे भरपूर स्ट्रेस आहे, भरपूर दिवसापर्यंत आहे, फार लांब जर स्ट्रेस मध्ये आपण जगतोय तर त्याचा आरोग्यावर फार हानिकारक परिणाम होतो. आणि या टेन्शन, ताण आणि त्या टेन्शन आणि तणाव, ताण आणि याचा आपल्या पचन संस्थेवर होणारा परिणाम हा फार जवळचा आहे. टेन्शनमुळे अनेकदा फार पचन संस्थेच्या बिमाऱ्या, पचन संस्थेचे रिलेटेड काही आजार आपल्याला होऊ शकतात. त्यामध्ये मुख्यतः ऍसिड रिफ्लक्स सारख्या, इरिटेबल बाउल सिंड्रोम, आयबीएस आणि पोटात अल्सर यासारख्या काही आणि याच्यापेक्षाही वेगळ्या त्या पचन संस्थेच्या समस्या वाढतात. उत्कृष्ट पचन आरोग्य राखण्यासाठी आपल्याला आता त्या टेन्शन, त्या तणावाचं प्रभावीपणे व्यवस्थापन करणेही आवश्यक आहे. आणि या टेन्शन, या स्ट्रेसचं जर आपण व्यवस्थापन करायचं जर असेल तर मी आता काही आपल्याला खालील काही मार्गदर्शक दृष्टिकोन देतोय, मार्गदर्शक तत्व देतोय. त्याच्यावरचा अवलंब जर केला तर आपला काही प्रमाणात आपलं टेन्शन, आपला ताण हा कमी होऊ शकतो. त्याला सगळ्यात एक नंबरवर येते जो आपण लहान मुलांनाही आजकाल टेन्शन मध्ये बघतोय. लहान मुलांना आपण ऍसिडिटी त्रास जो येतोय, तर हा सगळ्यात एक नंबरवर जो मी घेतलाय, म्हणजे सगळ्यात मला जो योग्य वाटतंय तो म्हणजे माइंडफुल खाण्याचा सराव करणे. आता माइंडफुल खाण्याचा सराव करणे म्हणजे काय? तर आपण आपल्या खाण्यामध्ये आपले अन्न काय घेतो आणि आपल्या शरीराची भूक किती आहे, आणि आपली भूक पूर्ण होते की नाही, या परिपूर्णतेचा संकेत आपल्याला वेळेवर मिळतोय की नाही याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपण जे अन्न खातोय, आपण जे जेवण करतोय, याच याच चर्वण हे हळूहळू करा. म्हणजे जुन्या काळात असं म्हणायचे की बा आपण एक घास 32 वेळा चावला पाहिजे, 32 वेळा चर्वण केलं पाहिजे. आणि त्याचा दृष्टिकोनच ते होता की प्रत्येक अन्न हे हळूहळू चर्वण करा. आणि जेवताना आजच्या ज्या पिढीला सांगायचं मला आहे की जेवताना फोन किंवा टेलिव्हिजन याच्याकडे विचलित होऊ नका. काय होत आहे की फोन मध्ये बघता बघता किंवा टेलिव्हिजन बघता बघता आपण जेवण करतोय, आणि आपलं भूक संपूनही आपण त्याच्या वर जेवण करतोय, किंवा आपण हळूहळू चर्वण करतोय की टीव्ही आणि मोबाईल बघता बघता आपण फक्तच घास गिळतोय, हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. आपण आपल्या मुलांकडे त्या प्रमाणे आपण लक्ष दिलं पाहिजे की बा तू कसा जेवतोय, तू किती वेळा घास चर्वण करतोय, तू टेलिव्हिजन बघता बघता जास्त जेवतोय का, त्याला लठ्ठपणा वगैरे काही येतोय का. आणि या सगळ्या गोष्टीमुळे लक्ष दिल्यामुळे काय होते की आपलं पचन आरोग्य सुधारण्यास मदत होते. आणि ते जास्त खाण्यामुळे आपण जो सटायटी किंवा ओव्हरवेटची मुलं बघतोय, जास्त खाण्यामुळे हे टाळण्यास आपल्याला मदत होऊ शकते. दुसऱ्या पॉइंटकडे आपण जाऊया. दुसरा पॉइंट आहे नियमित व्यायाम. आता फार पूर्वी काळापासूनच आपण ऐकतोय की नियमित व्यायाम हा शरीरासाठी आणि मनासाठी किती फायदेशीर. शारीरिक क्रियाकलाप ताण कमी करण्यास आणि पचन आरोग्य चालना देण्यास मदत करते. व्यायामामुळं पचन शक्तीला चालना मिळते. व्यायामामुळं लठ्ठपणा, बद्धकोष्ठता यासारखे आजार दूर करण्यास मदत होते. जनरली आपण हा विचार करतो की व्यायाम व्यायाम हा आठवड्यातून 5 दिवस, मिनिमम 5 दिवस, आणि प्रत्येक दिवशी मिनिमम 30 मिनिट्स, म्हणजे 30 मिनिटं तरी करण्याचे लक्ष ठेवावं. हे लक्ष साधल्याने काय होईल की आपला जो पचन शक्तीला जो चालना मिळायला पाहिजे,
जे ऊर्जा मिळायला पाहिजे ती होईल. लठ्ठपणा, बद्धकुष्ठिता यासारखे अल्सर सारखे आजार कमी करण्यास आपल्याला मदत होईल. तिसरा पॉइंट मला सांगायचा आहे की खोल श्वासाचे व्यायाम करणे. जुन्या काळात आपण प्राणायाम वगैरे, आताही आपण प्राणायाम करू शकतो. खोल श्वासाचे व्यायाम म्हणजे श्वास खोल घेतल्याने आपले मज्जासंस्था, न्यूरॉन्स शांत होतात आणि तणाव कमी होतो. न्यूरॉन्स शांत करून तणाव जर कमी करण्यात आला तर त्यामुळे काय होईल की आपली पाचन संस्थाचं जे कार्य आहे ते कार्य वाढवण्यात, त्या कार्याचं समर्थन करण्यास आपल्याला योग्य ती मदत मिळेल. आणि दररोज आपण काही मिनिटं म्हणजे 5 ते 10 मिनिटं तरी खोल श्वासाचे व्यायाम करून आपल्या पाचन संस्थेला समर्थन द्यावं असं मला वाटतं. चौथ्या पॉइंट कडे आपण जाणार आहोत, तो म्हणजे योग आणि ध्यान साधना. योग योग या गोष्टीचा आपल्याला फार पूर्वी काळापासून प्रचलित आहे, आपणही ऐकतो आहे. योग योग आपल्याला आपण योगामुळे आपण आपल्या भारताला आपण पूर्ण जगाच्या पाठीवर आपण घेऊन गेलो आहे. योग आणि ध्यान या दोन्ही मन आणि शारीरिक तणाव कमी करण्यास आणि पाचन आरोग्य सुधारण्यास मदत करते. आणि या योग आणि साधनेचा आपण दैनंदिन जीवनात योग्य तो वापर आणि रोज पुरेसापूर वापर करावा असं मला वाटतं. फिफ्थ पॉइंट कडे आपण जातोय, तो म्हणजे पुरेशी झोप घ्या. आता आज आपल्या या कॉम्पिटिशनच्या युगात म्हणा किंवा आपण जो स्ट्रेस लेवल आपण आहे, आता आम्ही डॉक्टर लोक जो प्रॅक्टिस करतोय आम्ही 16-16 तास, बाकी लोक जे वर्किंग करतात, वर्किंग साठी जे बाहेर ट्रॅव्हलिंग करून जातात, यामुळे त्यांचा जो वर्किंग अवर्स आहे तो 16 ते 18 तास पर्यंत जातो, 14-14 तासापर्यंत जातात. आणि त्यामुळे काय होतात की पुरेशी झोप नसल्यामुळे काय होतात की याचा जो परिणाम आहे आपल्या शरीरावर, हा निगेटिव्ह परिणाम, हा नकारात्मक परिणाम होतो. आणि या नकारात्मक परिणाम झाल्यामुळे काय होत आहेत की ऍसिडिटी सारख्या, सटायटी सारख्या, हेडॅक, बॉडी एक यासारख्या त्रासाला आपण समोर जातो. आणि या सारख्या त्रासाला जर समोर केलं की मग एक निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येतो आणि निगेटिव्ह पुन्हा आपल्याला संस्थेचे आजार आपल्याला जाणवतात. त्यामुळे शक्यतो आपल्याला 7 ते 9 तास एक गुणवत्तापूर्ण झोपीची आवश्यकता आहे असं तरी मला वाटते. आणि हे लक्षात ठेवा की आपल्याला योग्य वेळेस योग्य ते झोप घेतलीच पाहिजे. सिक्स्थ पॉइंट वर आपण जातोय, तो म्हणजे वेळेचा सुज्ञपणे वापर. आता वेळेचा सुज्ञपणे वापर करा म्हणजे काय की आपलं वर्किंग आहे, त्याच्यानंतर आपले फॅमिली लाईफ आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आपण आजकाल जो भरपूर वेळ देतोय तो मोबाईल टेलिव्हिजनला देतो. आणि या सगळ्या वेळातून मग वेळ काढून पुन्हा आपण पूर्वीच्या पॉइंट कडे जाऊ की आपली झोप पुरेशी होत नाही. तर या वेळेच्या सुज्ञपणे वापरमुळे काय होईल की आपला तणाव कमी होईल. आपल्याला असं दडपल्यासारखं नाही वाटणार, आपला तणाव कमी होईल. आणि यामध्ये आपण आपले गोल सेट करू शकतात, आपले उद्दिष्ट सेट करू शकतो. आणि या सगळ्या वेळेच्या वापरमध्ये जेव्हा आपल्याला गरज भासेल, जेव्हा आपल्याजवळ वेळ असेल, तेव्हा योग्यपणे विश्रांती घ्या, कारण ते फार जरुरी आहे. सेवन्थ पॉइंट वर आपण जातोय, तो आहे कॅफिन आणि अल्कोहोलचा मर्यादित करा. हा फार महत्वाचा पॉइंट आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या जी आपली पिढी आहे, जी सध्याची पिढी आहे, यासाठी हा फार महत्वाचा पॉइंट आहे. कारण कसं आहे की आजकाल अल्कोहोल, सिगरेट्स, कॅफिन यासारख्या पदार्थाचं सेवन वाढतं. आणि काय होतं की समजा कॅफिन आणि अल्कोहोल हे दोन्ही तणाव तर वाढवतात. सिगरेट सारखे, अल्कोहोल सारखे जे पदार्थ आहेत ते आपलं पचनशक्ती कमी करतात. आणि ही पचनशक्ती कमी झाली की मग पुन्हा आपल्याला ऍसिडिटी सारखा त्रास आपल्याला जाणवतो. आणि या सगळ्या गोष्टी, जर आपलं पचन आरोग्य जर सुधारायचं असेल, या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल, तर या दोन्ही गोष्टीचं सेवन कमीत कमी करा. मित्र, आपण आता हे 7 पॉइंट जे आहेत, त्या 7 पॉइंटवर आपण योग्यपणे जो विचार करा आणि या 7ही जो मुद्दे मी आपल्याला दिले आहेत, याचा आपल्या जीवनामध्ये योग्य तो अवलंब करा. त्यामुळे आपलं ताण तणाव, टेन्शन कमी राहील आणि पचन आरोग्य सुधारण्यास आपल्याला मदत होईल. या ताणतणाव व्यवस्थापनाचे धोरण अवलंब जर करायचं असेल, तर आपल्याला एक सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर झाला पाहिजे. आणि हे मार्गदर्शक तत्वाचा आपण अवलंब करा आणि आपण आपले पचन आरोग्य सुधारा, असेच मला वाटतं. नमस्कार. तर मित्र, आपण
आतापर्यंत आपण 7 जे मुख्य मी आपल्याला मार्गदर्शक तत्वे जे आपल्याला सांगितलेली आहे की बा आपला तणाव कमी करायचा आहे, आपल्याला ताण कमी करायचा आहे, सोबतच आपलं पचन आरोग्य आपल्याला वाढवायचं आहे. तर हा पचन आरोग्य वाढवण्यासाठी किंवा आपलं बा पचन आरोग्य का बरं व्यवस्थित असलं पाहिजे? आपण रुटीन आपण ऑफिशियल लोक आहोत, आपण डॉक्टर्स, लॉयर्स यासारखे प्रोफेशनल जे लोक आहोत. आजकाल आपलं वर्किंग आवर्स जे वाढलेले आहेत, आपल्या कामाचे जे वेळ वाढलेले आहेत, यामुळे काय होते की आपल्याला आपल्या जेवणाच्या वेळी पूर्वीच्या काळी काय राहायचं की लोक सकाळी न्याहारी करून जायचे आणि संध्याकाळी लवकर जेवण करून एक पुरेशी झोप घ्यायची. आजच्या या 21व्या शतकात आज काय होतंय की आपल्या जेवणाच्या वेळा त्या एकदम टाइम टू टाइम नाही राहिल्या किंवा याचा वेळ नाही राहिला. आपण जेव्हा वेळ भेटतो आपल्या कामातून आपल्याला जे आपलं भरपूर काम राहते, त्या कामातून आपल्याला जेवढा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये आपण जेवतो आणि फास्ट म्हणजे एकदम 10 मिनिटात मला जेवण संपून पुन्हा कामावर जायचंय या हिशोबाने आपण त्यामुळे काय होतंय की आपल्याला पचन जे व्हायला पाहिजे, जे आपण जो पहिला पॉइंट आपण घेतला होता की बा या हळूहळू जेवणाचं घासाचं चर्वण करा, घास हळूहळू चावायचा आणि मग त्याचं चर्वण करायचं, म्हणजे so that त्याचं पचन झालं पाहिजे. तर या पचन आरोग्य वाढवण्यासाठी आपल्याला आपला जो रुटीन आहे, हा रुटीन थोडासा चेंज करावा लागेल. आपण जो आपलं जीवन जगतोय किंवा रोज आपण रुटीनली जे करतोय, तर आपल्या ह्या जेवणाच्या वेळी ह्या नियमित असल्या पाहिजे. दुपारचं जेवणची वेळ एक स्पेसिफिक असली पाहिजे किंवा एक रोजच्या एकाच वेळेवर आपण जेवलो पाहिजे. संध्याकाळची जेवण थोडंसं आपण लवकर घेतलं पाहिजे आणि मग थोडंसं एक शतपावली करून मगच आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्याला असं होईल की आपलं पचन आरोग्य आपलं सुधारेल आणि या पचन आरोग्य सुधारल्यामुळे काय होईल की आपला जो टेन्शन आहे, आपला ताणतणाव आहे, डेली जे रुटीन आहे हे आपलं योग्य प्रमाणे आपल्याला करण्यात मदत होईल. तसेच आपण शेवटचा जो पॉइंट आपण घेतला होता, जो आहे कॅफीन आणि अल्कोहोल बद्दल. तर आजची जी पिढी आहे, आपण जे ऐकतोय, आपण न्यूजही बघतोय, किंवा आजची जी पिढी आहे, या पिढीच्या अल्कोहोल किंवा या सिगरेटच्या स्मोकिंगच्या ज्या सवयी आहेत, त्या भरपूर प्रमाणे वाढल्या आहेत. आणि मग त्यासोबतच त्यांचं जेवणही लेट होत आहे. त्यामुळे यांच्या पचनशक्तीवर जो दुष्परिणाम होतोय, त्यामुळे यांना बीपी, शुगर यासारखे पचनशक्ती, ऍसिडिटी, जीआरडी, आयबीएस यासारखे आजार हे भरपूर प्रमाणात होत आहेत. त्यामुळे आपण या अल्कोहोल, कॅफीन यासारख्या या गोष्टीची मर्यादा आपल्याला ठेवली पाहिजे. आणि या सगळं ज्या तणाव आणि आपण आरोग्य जर आपल्याला योग्य जर ठेवायचं असेल, तर या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याला एक 2 वाक्यात जर आपल्याला विचार करायचा असेल, तर सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे आपल्या डेली रुटीनचा आपला प्रत्येक गोष्टीसाठी आपण दिलेला वेळ. हा वेळेचा जर योग्य आपण वापर केला, आपलं वर्किंग अवर्स आहे, आपला फॅमिलीचा वेळ आहे, आपला जेवणाचा वेळ आहे, आपल्या फिरण्याचा वेळ आहे, आपल्या व्यायामाचा वेळ आहे, सगळ्या जर वेळेचा सुज्ञपणे जर आपण व्यवस्थापन केलं, तर आपलं पा पचन संस्था चांगली होईल, आपलं पाचक आरोग्य चांगलं होईल. त्यामुळे आपल्यावर होणारा ताण तणाव टेन्शन हे कमी राहील आणि आपला दिवस हा योग्य सुखमय जाईल.